माझं नाव कुमुदिनी प्रभाकर भाळवे. कोबीची भानोळी बनवते मी. आता त्याचं साहित्य सांगते. कोबी 1.5 वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी, खोबरं अर्धी वाटी, थोडा सोडा, जिरं मोहरी फोडणीला, साखर चवीला, ओली मिरची, कांदा, तेल. मी कृती सुरू करते. कोबी 1.5 वाटी, कांदा 1 मीडियम, कोथिंबीर अर्धा वाटी, खोबरं अर्धा वाटी, डाळीचं पीठ 1.5 वाटी, ओली मिरची 2, खायचा सोडा थोडासा, साखर, मीठ आपल्या चवीनुसार. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. एवढं हे झाल्यानंतर मिरची, कांदा, कोथिंबीर, खायचा सोडा चिमटीवर, खोबरं, साखर, हे सगळं एकत्र झाल्यानंतर ह्याच्यात थोडं तेल टाकायचं. पाणी किती लागेल ते आपल्या अंदाजाने. खूप पातळ नाही करायचं. हे असं पीठ करून घ्यायचं सगळं एकत्र. कोबी कांदा सगळं मिक्स करून घेतलंय. तर या भांड्याला तेल लावायचं. हे झाल्यानंतर हे पीठ ह्याच्यात टाकायचं. जास्त दाबायचं नाही. तयारी पूर्ण झालेली आहे. मी आता ओव्हन मध्ये ठेवते. 20 मिनिटं लागतील किंवा 25 मिनिटं लागतील. आता फोडणी देते. ही आहे कोबीची भानोळी. भानोळी तयार झाली. बस आता खायला.